प्रभूची स्तुती असो, परमेश्वराच्या नावाची महिमा असो। महनेमच्या व्हॉइस ऑफ नेशन्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने माझा प्रेमळ सलाम। आज सकाळी मी तुमच्या सोबत एक असा विचार वितरण इच्छितो ज्याला पवित्र आत्म्याचा अपार अनुग्रह प्राप्त झाला आहे। मरकोस सुसमाचारातील 10 ते 17 या वचनात पोहोचताच मी असे वाचले की एक माणूस येशूच्या पायाजवळ आला आणि विचारले, अनंत जीवनाचा वारस होण्यासाठी मला काय करावे? त्या माणसाचा प्रश्न ऐकून येशूने तत्काळ उत्तर दिले, तुमच्या कुटुंबाला कलंकित करू नका, व्यभिचार करू नका, चोरी करू नका, खोटी साक्षी देऊ नका, फसवणूक करू नका आणि तुमच्या वडिलांचा व आईंचा आदर करा। तुम्हाला या आज्ञा अगोदरपासूनच माहीत आहेत नाही का? म्हणजे मोसेच्या कायद्याप्रमाणे प्रभूने आपल्या समोर या 10 आज्ञा मांडल्या आहेत। मग तो माणूस त्यांना म्हणाला, तुम्हाला या सर्वांची माहिती आहे नाही का? मी तर माझ्या तरुणपणापासून या आज्ञांचे पालन केले आहे, ज्यामुळे माझी योग्यता सिद्ध झाली आहे। तरीही त्याला शंका होती की ह्या गोष्टी अनंत जीवन प्राप्त करण्यासाठी पुरेशा आहेत का? ऐका माझे प्रिय मित्र, मला माझ्या लहानपणापासून वाढलेल्या त्या ठिकाणाहून काहीतरी सांगू द्या। आपण ज्या परंपरा, धर्म व आचार विचारामध्ये जन्मलो आणि वाढलो आहोत ते खरंच अनंत जीवन मिळवण्यासाठी पुरेस आहेत का? यूहन्ना 17:3 मध्ये लिहिले आहे की येशूला ओळखणे म्हणजेच अनंत जीवन। म्हणूनच अनंत जीवन प्राप्त करण्यासाठी आपल्याला येशूला ओळखणे गरजेचे आहे। दुसरे म्हणजे येशू म्हणाले, तुमची संपत्ती विकून गरिबांना द्या। परंतु त्याने असे का म्हटले आणि याचा अर्थ काय? मत्ती 6:21 मध्ये लिहिलेले आहे, तुमच्या खजिना जिथे आहे तिथेच तुमचे हृदय असेल। हालेलुया। समृद्ध लोकांचे हृदय त्यांच्या संपत्तीत गुंतलेले असते, त्यांना स्वर्गात कोणताही खजिना मिळणार नाही। मत्ती 22:37 मध्ये सांगितले आहे, तुम्ही तुमच्या परमेश्वर तुमच्या प्रभूला तुमच्या संपूर्ण हृदयाने, संपूर्ण आत्म्याने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण सामर्थ्याने प्रेम करा। ही सर्वात प्रमुख आणि महान आज्ञा आहे। हो प्रिय, आपला प्रभू परिपूर्ण आहे, पण जे श्रीमंत आहेत ते त्यांच्या संपत्तीकडे गुंतलेले असल्याने परमेश्वराचे संपूर्ण हृदयाने प्रेम करू शकत नाहीत। फक्त तो जो परमेश्वराचे संपूर्णपणे प्रेम करतो आणि त्याचे तत्व आपल्या आयुष्यात सिद्ध करतो, तोच खरंच अनंत जीवनाचा वारस बनू शकतो। म्हणूनच येशू म्हणाले, तुमची संपत्ती विकून द्या। तिसरे म्हणजे येशू म्हणाले, माझ्या मागे या। तर अनंत जीवनाचे वारस होण्यासाठी आपण त्याचे अनुसरण कसे करावे? मत्ती 16:24 मध्ये असे म्हटले आहे, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने स्वतःला नाकारावे, त्याचा क्रूस उचलावा आणि माझे अनुसरण करावे। स्वतःला नाकारण्याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्याला आपल्या सर्व स्वार्थी वृत्ती, अहंकार आणि प्रत्येक स्वार्थी इच्छांचे त्याग करणे होय। असे म्हणतात, तुमचा क्रूस उचला। हा क्रूस म्हणजे काय? गलातिय 5:24 मध्ये सांगितले आहे की ज्यांचे मसीहाशी नाते आहे आणि त्यांनी आपली मांस आणि त्यातील सर्व वासना व इच्छा क्रूसावर चढवले आहेत। आपण आपल्या मांसातील सर्व लालसा नष्ट केल्या आहेत। जर आपण स्वेच्छेने हा क्रूस उचलला आणि येशूचे अनुसरण करण्यासाठी स्वतःला सिद्ध केले तर आपणपैकी प्रत्येक अनंत जीवनाचा वारस होऊ शकतो। ही वचन सर्वांवर भरपूर अनुग्रह नांदावेत। धन्यवाद आणि देव तुम्हाला आशीर्वाद देव।